पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला वेग आला आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी अशी मागणी वर्धा यवतमाळ संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही। मात्र या संदर्भात शासन स्तरावर होणाऱ्या निर्णयाची अधिकृत माहिती दर 15 दिवसांनी कृती समितीला कळवावी, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे। तसेच जमिनीचे मूल्यांकन करताना प्रत्येक जिल्ह्यातून 2 अशासकीय प्रतिनिधींची निवड करण्यात यावी आणि हे प्रतिनिधी स्वतः बाधित शेतकरीच असावेत। तसेच भूसंपादन प्रक्रिया पार पाडताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे अनिवार्य असून या प्रक्रियेबाबतचा सर्व पत्रव्यवहार थेट शेतकऱ्यांशीच करावा। शेतकरी समन्वयक नेमताना तो बाधित शेतकऱ्यांमधूनच असावा आणि ही नेमणूक करताना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जावे। जमिनीचे मूल्यांकन सध्याच्या बाजारभावाप्रमाणेच व्हावे आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। निवेदन देताना संजय नारायण ढोले, मंगेश दत्तात्रय भुसे यांच्यासह संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी मंगेश भुसे, महाराष्ट्र राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग हा 2 वर्षापासून शेतकरी केव्हा होते याची वाट बघत आहे आणि आमच्याही शेतकऱ्यांच्या काही समस्या आहे। जसं की आता 2 वर्षापासून आम्ही ते ज्या शेतीमध्ये पहिले आपलं कॉटन लावत होतो, आता सोयाबीन लावली, आम्ही आर्थिक नुकसान झालं। त्यानंतर आमची एक प्रमुख मागणी अशी आहे की मूल्यांकन समिती ठरवताना आमच्यापैकी समजा किंवा शासनाला जे समिती वाटेल योग्य वाटेल तसे 2 शेतकरी त्या मूल्यांकन समितीमध्ये घ्यावे आणि भूसंपादन लवकर करावे। आणि सगळ्यात मेन मागणी म्हणजे आमचं तुम्ही जे शेतीचा दर ठरवता यासाठी आम्हाला चर्चेसाठी बोलवावे पाहिजे, ही आम्ही कृती समितीतर्फे मागणी करतो। त्यासाठी एक संयुक्त कृती समिती तयार केली वर्धा आणि यवतमाळ, त्या कृती समितीवर बोलवावे आणि त्या समितीच्या माध्यमातून आमच्याशी सतत चर्चेत राहावं। सांगा ना। आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ महामार्ग कृती समिती जी आहे वर्धा आणि यवतमाळ जिल्हा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी आज जिल्हाधिकारी साहेबांना एक शेतकऱ्याच्या काही जे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याच्या मागण्या आहे या मागण्याच्या संदर्भात आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबासोबत आमच्या त्या बाबतीत चर्चा झालेली आहे। त्यांना आम्ही आमच्या जमिनीचं मूल्यांकन होत असताना खाजगी बाजारभाव विचारात घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार का या प्रश्नाची सुद्धा आम्ही विचारणा केली। त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग हा 2 वर्षापासून प्रलंबित आहे। शक्तीपीठ महामार्ग हा यवतमाळ जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाची पूर्ण संयुक्त मोजणीसुद्धा झालेली आहे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याची। तर हे सर्व झालेलं असताना सुद्धा या महामार्गाला का विलंब होत आहे या प्रश्नाची सुद्धा आम्ही हा सुद्धा प्रश्न त्यांना उपस्थित केलेला आहे। त्या प्रश्नाचा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्याला समाधान केलेलं आहे का बाबा येत्या 2 महिन्यात हा प्रकल्प मार्गी लागेल। या संदर्भात त्यांनी आम्हाला तसं आश्वासित केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जमिनी मूल्यांकन करताना जी एक जिल्हास्तरीय शासकीय कमिटी आहे या शासकीय कमिटीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून त्यांनाच अशासकीय सदस्य एक 2 प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातून घ्यावं अशी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का जेणेकरून म्हणजे या शक्तीपीठ महामार्गाच्या मोबदल्याविषयी सरकारला मोबदला देत असताना त्या विषयामध्ये पारदर्शकता राहील या गोष्टीची सुद्धा आम्ही सरांना जाणीव करून दिलेली आहे। आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे का तुमच्या मागण्या आम्ही शासन स्तरावर वरच्या स्तरावर आम्ही पाठवणार आहोत आणि तुमचं पूर्ण शेतकऱ्याचं जास्तीत जास्त प्रमाणात कसं समाधान करता येईल या गोष्टीची सुद्धा त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे।